नव्हे, विकासाबरोबरच कार्यकर्त्यांची फौज फाटा देखील त्यांच्याच माध्यमातून निर्माण झाली. आज सभागृहामध्ये 80% दादा हे अजितदादांचं प्रोडक्ट आहे. सभागृहात बाहेर जे नेतृत्व काम करतात ते देखील अजितदादाच्या माध्यमातून भेटलेले आहेत. आम्ही विरोधी पक्षात जरी असलो तर आपल्या सर्वांना बघून आनंद वाटतो की अजितदादाच्या माध्यमातून तुमची उंची या सभागृहापर्यंत प्राप्त झाली. आणि म्हणून आपण ह्या सगळ्या परिस्थितीचं भान ठेवून आणि विशेषतः तुम्ही महापौर झालेला आहात, खरं तर शत्रुघ्न काटे यांचं मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो की आपल्या नेतृत्वाखाली यश प्राप्त झाल्यानंतर पद हे एकच असतं. पदाला इच्छुक अनेक जण असतात. पदाच्या माध्यमातून जरी प्रतिष्ठा वाढत असली तरी आपण शहरामध्ये भाजपची पद निर्माण केली, म्हणून आपल्याला देखील मी धन्यवाद देतो. आणि आपण मोठ्यापणाने दिलदारपणानं रवी लांडगे यांना पाठिंबा दिला. मी भाग्यवान आहे. तुमच्या वडिलांबरोबर मी काम केलं, मी तुमच्या चुलत्याबरोबर काम केलं, आता मी तुमच्या बरोबर काम करू, तुमच्या पोराबरोबर काम करायची संधी नको मला. आणि म्हणून या सगळ्या परिस्थितीचं भान ठेवून आपण आपल्या कर्माच्या माध्यमातून त्या खुर्चीवर बसला. तुमच्या चुलत्यांचं वडिलांचं खूप मोठं योगदान आहे भाजपच्या माध्यमातून. या ठिकाणी मी व्यक्त होत असताना मला खूप आठवणी आहे. मला आठवतंय तुमचे वडील विरोधी पक्षनेता झाले. पहिलं मी खूप लहान होतो. मी आग्रह धरला की मला भाषण करायला द्या, मला भाषण करायला. त्यामुळे सगळं सभागृह वडिलांच्या वयाचं होतं. त्यावेळेस मला सभागृहामध्ये खूप वेळाने उशिरा संधी मिळायची. नंतर मी जरा थोडं वाढवत गेलो, मग मला बोलायला आपोआप द्यायला लागलो. आणि मग रवीजी ही खुर्ची खूप काटेरी आहे. शहर एक प्रकार होत चाललेलं आहे. शहराच्या माध्यमातून विस्तार प्रचंड वाढलेला, लोकसंख्या मोठी झालेली आहे आणि तिजोरीमध्ये काय आहे ते शेजारी हाडे. ह्या सगळ्या परिस्थितीचं भान ठेवून सुद्धा तुमची मानसिकता व्यवस्थित असेल, विरोधकांच्या माध्यमातून केवळ विरोधासाठी विरोध न करता आमची भूमिका स्पष्ट आहे. तुम्ही ह्या पुढच्या 5 वर्षानंतर आपलं हे शहर कसं असेल, हे शहर कसं असावं यासाठी जर तुम्ही आत्ताच विरोधकांना घेऊन ब्ल्यूप्रिंट तयार केली तर आम्ही तुम्हाला सहकार्य करायला तयार आहोत. कारण आपण नैतिकता आपली नागरिकांच्या प्रती, आपण त्यांच्या नागरिकांचे विश्वस्त म्हणून या ठिकाणी आलेलो आहोत.